मित्रांनो, तर मी आहे तुमची लाडकी शांता सॉरी अर्चना। तर मित्रांनो, मी आज चालली आहे लोणावळ्याला। फक्त त्या गाड्यावरचं भाजलेलं मकई खायचंय, बाकी काहीच नाही। क्या करे मेरे शौकी कुछ अलग आहे। भावाला मोठ्या मुश्किलने रेडी केलंय, बिचारा रेडी झालाय। त्याला म्हटलं तुला येताना 100 रुपये देते, 100 रुपये देते। भाऊ रेडी झाले आणि मग आम्ही आमच्या धन्नोला काढले आणि पेट्रोल भरलं। मित्रांनो, भावाला माझ्यावर जरासा पण विश्वास नाही म्हणून भावानी मस्त टायर दोन्ही चेक करून घेतले। मी निघाली आणि काही झालं नाही असं कधी झाले का मित्रांनो? मी निघताच पाऊस असा धोधो चालू झाला। भाऊ म्हटला विचार कर जायचं की नाही, पण मी विचार करतच नसते ना, मी थोबाड घेऊन निघत असते। भावाला म्हटलं भाऊ हा पाऊस नाही, थोडासाच पाऊस आहे, पण माझ्या थोबाडाकडे बघून तुम्हाला वाटत असेल की हा किती थोडा पाऊस होता। वाट लागली होती मित्रांनो, माझी नाही माझ्या भावाची, कारण गाडी तो चालवत होता ना। आणि बघते तर काय मित्रांनो, पुढं पाऊसच नव्हता। बाई माझा आनंद बघताय तुम्ही, बघताय, पण देवाला तर जास्त वेळ बघवलं नाही। आणि पुढं जाऊन परत मित्रांनो धाबा धाबा पाऊस पडला आणि परत आमची वाट लागली, माझी नाही माझ्या भावाची। आम्ही एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो, पण तिथं कळेना चहात पाणी पडते की पाणी चहा। जास्त वेळ न घालवता आम्ही परत निघालो आमचं थोबाड घेऊन वरती, आणि जरा मी असं स्कार्फ पिळून काढला कारण की मी लई ओली झाली होती मित्रांनो। आणि परत मग हळूहळू आम्ही आमच्या दिशेने निघालो आणि फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो। बाई काय भारी दिसते सगळीकडं, आणि जिसका मुझे था इंतजार, आणि मला भेटलं बरं का मित्रांनो गाड्यावरचं भाजलेलं मकई। मस्त स्वतःला शेकून घेतले, थोडी काकांची मदत पण करत होते मकई भाजण्यात। काकांना माझं काम एवढं आवडलं की काकांनी मला पेरूचा एक तुकडा दिला आणि मी तो खाल्ला। आणि फायनली मित्रांनो, ज्याच्यासाठी मी आले होते एवढ्या पावसात स्ट्रगल करत, ते खाऊन मी माझ्या मनाची समाधानी केली, ते म्हणजे हे भाजलेलं मकई। माझ्या भावाने पण खाऊन बघितलं आणि बोलला हे देवा अशी येडी बहीण कोणाला नको रे। अशा वातावरणामध्ये मी हे नाही केलं तर काय केलं? जशी वीज कडकली भाऊनी गाडीच काढली। भाऊ म्हटला चल घरी, नाही तर फटकेच देईन तुला मी। हा जर व्हिडिओ माझ्या घरच्यांनी बघितलं तर मी आज कुत्र्यासारखं मार खाणार आहे मित्रांनो। जसं मी केलंय तसं तुम्ही करू नका, लय अवघड होतं, येताना लय वाट लागली।